नदी, तलाव किंवा विहिरीत गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये, तर महापालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन व्हावं। ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणारच। तसंच साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर मिड तंत्राचा वापर करू नये, ट्रॅक्टरवर नाचण्यासाठी बेस तयार करता येणार नाही, अशा प्रकारच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्या। गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे ऑपरेटर यांची बैठक झाली। त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील 327 मंडळांवर ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल होणार असल्याचं सांगितलं। राजारामपूर येथील गणेशागमन मिरवणुकीतील काही मंडळांनी डॉल्बीचा अतिरेक केला, त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक ॲक्शन मोडवर आली आहे। गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे ऑपरेटर यांची बैठक झाली। त्यामध्ये पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्पष्ट भूमिका मांडली। गणेश उत्सवात डॉल्बी आणि लेझरचा वापर होऊ नये यासाठी पोलीस दलानं वारंवार बैठका घेऊन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं प्रबोधन केलंय। पण राजारामपुरीत निघालेल्या गणेश आगमन मिरवणुकीत सर्व नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलंय। पण पोलीस त्या मंडळांवर कठोर कारवाई करतील असं सांगून योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व मंडळांचे पदाधिकारी, डीजे ऑपरेटर यांना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन केलंय। जिल्ह्यातील एकूण 327 गणेशोत्सव मंडळांवर खटले दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। काही डीजे साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर मिड तंत्राचा वापर करतात, त्यावरही पोलिसांचं लक्ष असून डीजे समोर CO2 गॅसचा वापर करू नये। प्रत्येक मंडळांनी ट्रॅक्टरच्या बोनेटवर किंवा समोर नाचण्यासाठी बेस तयार करू नये। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करावं, अशा सूचना केल्या। गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कायदा सुव्यवस्था राखून साजरा करावा, असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय। यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक रवींद्र कळमकर, श्रीराम कन्हेरकर, संजीव झाडे, सुशांत चव्हाण, संतोष डोके, भाजपाचे महेश जाधव, गायत्री राऊत, पिंटू काटकर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, साऊंड ऑपरेटर उपस्थित होते।